हॅलो, नमस्कार. खूप महिन्यांपासून माझ्या मनात वादळ चालू आहे. मी त्यास कवितेच्या मदतीने व्यक्त करणार आहे. आई, या जगात जर कुणावर मनापासून जीव जडला असेल तर तो फक्त तुझ्यावरच. माझ्या प्रत्येक श्वासात तुझाच स्पर्श असेल. तुझ्या डोळ्यातलं स्वप्न होतं मुलगी माझी नर्स व्हावी. मीही हसत हसत हो म्हणाले. माझी ॲक्टिंगची वाट मागे पडावी. स्टेजवरचे ते उजळ दिवे माझ्या नावाने हाक मारायचे. पण तुझ्या एका शब्दासाठी मी सारे स्वप्न शांत झोपवायचे. त्याग केला मी हसत हसत, कारण तुझं सुख माझं होतं. पण आज मनाच्या एका कोपऱ्यात माझं हरवलेलं स्वप्न रडत होतं. आज पुन्हा मी उभी आहे त्याच वाटेवर, नर्सिंग आणि ॲक्टिंग दोन्ही सांभाळायला. तुझा हात पुन्हा हातात हवा आहे, माझ्या पंखांना थोडं बळ द्यायला. पण तू मात्र लोकांच्या शब्दांना माझ्या मनापेक्षा जास्त जपतेस. जे चार लोक पाठीमागे बोलतात त्यांच्या मतांना माझ्यापेक्षा वर ठेवतेस. माझ्या स्वप्नाचा आवाज आई तुला खरंच ऐकू येत नाही का? माझ्या डोळ्यातली ती आग तुला अजूनही दिसत नाही का? मी आजही तुझ्यावर तितकंच प्रेम करते, हृदयाच्या अगदी तळापासून. फक्त एवढंच हवंय आई, एकदा बघ मला माझ्या नजरेतून. मी तुझं स्वप्न जगले आहे, आता मला माझंही जगू दे. तुझ्या आशीर्वादाच्या सावलीत नर्स पण होऊ दे आणि ॲक्ट्रेस पण होऊ दे.